मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आहे गटारी आणि आणि घरी सगळी चालू आहे गटारीची तयारी. आणि हा मनुष्य बघते इकडे की तो मोबाईल बघतोय. काही मिनिटापूर्वी हंगामा होता. तर काय आज करतोय प्राणी हा बघा. गटारी निमित्त कोंबडा आणलाय घरी. आणि या दोघांची स्वॅगची आणि जी जाम मस्ती चालू होती. दोघांना पण असं होतं की नवीन प्राणी आणलाय तर काय आणलाय आणि त्याला काय करणार आहे ते बघण्यासाठी. आणि दोघे घाबरगुंडे, दोघे पण त्याच्या जवळ नाही गेले. मी ती व्हिडिओ इकडे क्लिप करतो म्हणजे तुम्हाला तो कंटिन्युएशन होईल. पण कसं आहे ना की आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही आतापासूनच चालू केला आहे ब्लॉग. आणि गटारच्या दिवशी कसा आमच्या घरी गोंधळ असतो. आता 12 वाजले आहेत, ऑलमोस्ट 12:15 झाले. आता आम्ही कधी जेवू आम्हाला माहित नाहीये, 3 वाजता कारण सगळं जेवण बाकी आहे. आणि आज मस्त स्पेशल मेन्यू असणार आहे की गावठी कोंबडा, वडे, असं सगळं. सो सगळा तो केओस आमच्या घरचा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि बघूया. लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. येस नानू कुकू आलाय बघ. तू बघ काय झालं तुला घाबरायला. नाही ये कुकूकडे ये. कुकू आलाय बघ. सुटला नाही तर खाली जायचं नाहीतर बाबा. खाली गेला तर सोडून देणार. दुसरा घेऊन देणार. पकडायला कोण जाईल त्याला. नानू कोण आलाय. कुकू आलाय. तू काय केली. अच्छा कॅस्पर मोठा आहे. कॅस्परचा मोठा भाऊ आलाय. ह्याचं काय चालू आहे. स्वॅग पीठ काढ बाजूला. नाही तर उलटा करेल तो. चल रे चल बदलो जा. नानू नानू ये खाऊ दे त्याला. खाऊ ये. कुठे आहे कुकू. कुठे आहे. कुठे आहे कुकू. अप कुकूला अप कर. जा अप कर. ये नाटक करतेस. हा किती नाटक. 1 तास झाला भरवते बघ. किती वाजले बाबू. खातच नाही आधी सकाळपासून. असं ना करायचं बाबू. ए नानू का ग अशी करतेस. का शतवतेस खाऊ खाताना. पटापट खात जा ना. कालू बापले ते काढला ना. तो प्राणी आहे ना. प्राणी शूट करतोय तो आपल्या दोघांची अशी 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 काशी करेल. आवाजच नाही येणार मग तुमचा. मग कशा आवाज येणार. येला बाबू. आपला आवाज काय डाटाशा का भशाडा आहे का. शट अप. छोटासा नाजूक आवाज आपला. काय छोटासा नाजूक आवाज आमचा. छोटासा नाजूक आवाज. मग संपा बघ. नानू कुकू कुठे आहे. कुकू कुकू कुठे आहे. ए तू कुकू सोबत खेळली सारथी. ए तू कुकू सोबत खेळलीस का ग. मग नाही नुसती मोबाईलमध्ये शाणी. बाय बाय. चला आता कोंबडीचं काम करायचा वेळ आलाय. बघूया. अभी कोंबड़ा को कापेंगे अच्छे से. फिर उसको मिर्च मसाला लगा के ठेवेंगे आणि मग खाएंगे. परत ये माणूस आधा किलो पोहा जेव के आया आहे. असू द्या. परत आधा किलो पोहा जेव के आहे. लेट झालेला. आज गटारी आहे. प्लस संडे आहे. संडेला आपला काय बोलतात ते राष्ट्रीय नाश्ता. हां चला. तर आता फायनली वडे तळायला स्टार्ट झालेलं आहे. हे बघ फुगला फुगला कोंबडी वडे. तुझ्यासारखा फुगला रे. सडाव शाणी. आणि हे चिकन 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 रस्सा. 2 दाखवते. दोन्ही केलं. अच्छा सुका वेगळा केलाय. हा अच्छा. आणि हा फक्त ह्याच्यासाठी. ओके. हा चिकन रस्सा आहे. आणि सुका कुठे ठेवला आहे. या बाजूला ठेवला आहे. पत्रावळ्या एक वाडी ठेवायला. आणि बाकी टेरेसवरती जायचे आहे. गावात गरम आहे. हळू कशाला करतोयस. अडकला इकडे. थांबा 2 मिनिटं. भारी दिसतंय रे. मस्त मजा आहे बाबा. गटारीच ओळख आहे. चलो फटाफट कामं संपव. हो फटाफट. आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू. आता चाललोय वरती टेरेसवर वाडी ठेवायला. मग जेवू.
उघडा आहे का टेरेस? हां हां, काही इकडे जेवण बनवतो ना तो. चलो बाबा. बापरे. काय माहिती. काय वय दगड हे कुठे ठेव? इकडे ठेव. कुठं आहे तो? थांब दगड बघतो. हा ग्लास ठेवला इकडे. हा दगड कुठे शोधायचा आता दगड? टेरेसवरून नजारा मस्त दिसतो आमच्या. आधी वाडी ठेवतो, दगड शोधतो, मग दाखवतो बाबा. दगड 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 दगड. आणि तिकडे टाईल्स दिसते मला. चालेल आहे. खूप मोठा भेटलाय. हे भेटलं पप्पा टाईल्स. आहेत. 2-2 आहेत, एक सोडून. कोण आला? आजोबा पंजोबा दोन्ही आलेत वाटतं. ठीक आहे. हां राहिले. राहिलंय. या बाबा, तिकडे कबूतर आहेत. हे काय आहेत ना, कावळे आहेत. ओ साहेबा या की. दोघे आलेत. गेले उडाले. जसं सांगितलं आमच्या टेरेसवरून नजारा एकदम छान दिसतो. तुम्हाला एकदा दाखवतो. हो आलो. हा बघा समोर समुद्र दिसतं पूर्ण. हे मंदिर आहे आय थिंक. हां खूप छान दिसतं. खालचा नजारा आहे. चला निघूया. आधीच त्यांनी शूट करता करताच ताकीद दिली, चल रे लवकर. मला आलो. चला जेवूया पटपट, थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी भेटू. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे बघा 8:30. हा मनुष्य स्वप्नील नावाचा दुपारी 4 वाजता झोपला होता. हां उठला 7-7:30ला. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्या डोळ्यावर किती झोप आहे. हा बघा तो मनुष्य. हां कसा व्लॉगर बनणार आहेस तू? हां रात्री गुड नाईट शूट करायला आपण करायचा आहे का व्हिडिओ? सांग. नाही जाऊया ना, जाऊया आपण जाऊया. बघ माझी पोरगी इतकी छान रेडी झाली आहे. बाय द वे पोरगीवर आठवलंय, मी पण एवढी छान रेडी झाली आहे. का? कारण आमचं एक काम आहे. तुम्हाला मी सारखी दाखवते. बघू शकता आता. नानू इकडे बघ बाळा. तिकडे बघ. आता सारथीच्या एका कानामध्ये इयरिंग्स आहेत, एका कानामध्ये इयरिंग्स नाही. सेम विथ बँगल्स. एका हातामध्ये 2 बांगड्या, एका हातामध्ये एकच बांगडी. तर तिचं हे मिसमॅच करेक्ट करायला आम्ही आता खाली जाणार आहोत. अच्छा खाली जाणार म्हणजे तू पण येणार आहेस. मीच घेऊन जाणार आहे. मी ड्रायव्हर आहे तुमचा. ऑप्शन आहे. तू स्वघोषित ड्रायव्हर, बिनपगारी फुल अधिकारी. बिनपगारी. ठीक आहे चालेल. सर आता पाणी आलंय, मी जरा बघते कॉक ओपन आहेत का. ओके. मला वाटतं आपण चुकीच्या दुकानात आलेलो आहे. दुकान चुकीचं नाही, जे नखरे तसे आहेत शाणीचे. बाबू खूप खेळणी आहेत तुझ्याकडे. दे सगळ्या प्रकारची खेळणी आहे. कपाट भरून खेळणी आहे, तरी तिला खेळणी पाहिजे. दे वाली. बँगल्स घ्यायचे नानो. चल
अरे बापरे, जमला पडाय. आता मला हिची साईज कशी कळेल? बाबू इकडे ये. शाणे कार्ती इकडे ये. जा, येऊ मम बोलवते. मम बोलवते बघ. हा ते देतो, मम बोलवते. हा देतो, मम बोलवते बघ. काय आहे जे 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 वाली बाबू इकडे ये. शाणी आहे एक नंबरची ती. अगं, तू काय ऐकतच सगळं नाही संसार ती. उचलते त्याचा. नाही नाही जाईल का? समजा मोठा आहे का छोटा आहे? नाही, छोटी आहे. तिचा हात माझ्यासारखा आहे. तो छोटा है का मोटा है तो? छोटा है. अच्छा. इससे एक साइज बढ़ा दीजिए ना. दीदी काय है? इससे एक साइज बढ़ा काय दीजिए. है? पता नहीं चल रहा है. काय है? चल उठ उठ, नमस्ते उठा. हा देतो, घे. काय पाहिजे? काय पाहिजे? पण ते शार्पनर आहे ना, तुला आता कामाला नाही ना नानू. ते शार्पनर आहे, तुला स्कूलला जायला खूप टाईम आहे इथून ना. तो अरे येडी. ए ही बघ ही बघ. काय पाहिजे तुला? बाबू कटर घ्यायचं, तू अजून लहान आहेस. येडी आहे ती. ती जास्त मोठी झाली. ती कशी साईज आहे हिची? हे बघ. झाले का? पडतायत का? नाही. चल घे. अगं बाई, तुला काय हवंय ते घे तरी. घे अच्छा, तो तरी. ये साइज का ब्लैक वाला दे दो. ये साइज का. मग? हाँ. चल घे, काय हवंय ते घे. ते हवंय हे ठेव. मग हे घे. काय घ्यायचं त्याच्यात? काय आहे आता? काय आहे त्याच्यात? दे खोलतो. कितना है दोनों का इसका? और ये कैसा है? ये वाला पैर का? 10 रुपये जोड़ी. हाँ, दो घ्यायचं ते. चला मम्माला दे, मम्माला दे. ठीक आहे, ये भी दे जा दो. मम्माला दे. जा. अरे काय घेतल्या? अरे हे पण आहे. थांब. काय घेतलंय? हे बाय, हे घेतलंय. ह्याचे पैसे दे. अच्छा. त्याला विचार आणि हिच्याकडे दे आधी हाँ. हातात. ये कैसा है? ये कैसा है? हाँ. ऊपर का इतना ही था? हाँ ठीक है, और ये दे दो. हे घे. घे. चल रडू नको. मम्मा चल. हाँ, आता हे काय करूया? 3 वर्ष वापरणार आहेस तू हे शाळेत जाईपर्यंत. अरे आता घरी गेल्यावर तोडेल बघ. हा? आणि घरी तिचं काय गेल्यावर. चालू होतं तिकडे? अरे जाम मस्ती करत होती. चल चल चल, येडी. आता बंदर रडायची वेळ आहे तुझी. आता आमचं झालंय बँगल्स घेऊन. आता कानातल्यांचं काम करायचंय. आता ती जाम रडणार आहे. डिटेल है ना, लाइनर बना सकते. मजा येईल. तू इयरिंग्स आणलेस का? मग तू का मला वेडा समजतोस का? नाही नाही. चल. हाँ हाँ, पकडून घे. एक मिनिट. भोंगा लावायची वेळ आली. काहीच करणार नाही हा काका, काहीच नाही करणार. काहीच नाही करणार. हाँ होल है. काय नाही करणार, काय नाही करणार, काहीच करणार नाही. बघ काय झालं का? उगाच रडायचं. काय झालं, काय झालं? असं केलं, मम्माने फसवलं. आता बघ, आता आपल्याकडे 2-2 कानामध्ये आहे. ते खराब झालेलं ना बाबू, म्हणून नशे होत. आता नाही होणार. झालं. चला थांब, चप्पल घालूया. हा चप्पल घाल. चप्पल घाल. तर फायनली झालं हे काम सोनारेकडचं. हुश. दोन गोष्टी आहे, एक सोनार आणि एक डॉक्टर. नाही नाही, अजून एक ऍड कर. आज केस काय? कापणारा. केस कापणारा. हा, ते तिघांकडे गेलं नाही. काम करायच्या आधीच ती भोंगा लावते. काम करायच्या आधीच भोंगा लावेल आणि नंतर हा मग हा, मम्मा घेऊन गेली. फुगे मागेल. आता आम्हाला शोधावं लागेल. नानू आपण जाऊया. फुगावाला कुठे आहे? चल शोधूया आपण. फुगावाल्याला शोधूया. चला. हे मला ना काय
मस्त तिकडचा दहीवडा खायचा. दहीवडा, हा चल खाऊया. तो काय बेवफा बेवफा दहीवडा. दहीवाला, दहीवडा, दहीवाला बोलतोय मी. चल फायनली आलो आहे घरी, सगळी कामं संपवून. थोडं काल गावठी, आज सॉरी काल नाही, आज सकाळीच गावठी कोंबडा खाल्ला, तर तो थोडा असा गरम पडल्यासारखा झाला आहे. थोडा मस्का मारतो हिला, विचारतो की सोलकढी बनवेल का, म्हणजे थोडं पोटात थंड पडेल. बघूया काय बोलते. बायले, हा एकदम मालवणी. मी काय म्हणते, बोला पोटात थोडा गरम पडलाय हा गावठी कोंबो खाऊन, तर जरा सोलकढी बनवतास काय? सोलकढी पिऊची. हां चालेल चालेल, बनवते. हा मी सोलकढी बनवते. तुम्ही काय काम करूचं लागतं. कसला? ओळखा बघू. खोबरा किसून द्यायचा. हा रावळांचा शेडू आहे ना, मला विकून खातला. तर मंडळी, स्वप्नीलची फरमाईश आहे सोलकढी. मी त्याला नारळ किसायला सांगितला होता, पण जर त्याने नारळ किसला तर मला सोलकढी उद्या प्यायला भेटेल. त्याच्यामुळे मीच नारळ किसायला येते, नाही तो 5 मिनिटामध्ये किसून होईल. इथे मी आता नारळ किसते आहे. जास्त नाही, एक 5 मिनटं लागतील मला हा एवढा नारळ किसण्यासाठी, बिकॉज मी प्रो आहे नारळ किसण्यामध्ये. मालवणचा चेडू असा आहे मी. आणि इथे मी आता हे गरम पाणी ठेवलं आहे, बिकॉज काय आहे ना, सोलकढीमध्ये जर नारळाचं दूध जास्त हवं असेल तर मग गरम पाणी टाकायचं, म्हणजे ते दूध जास्त निघतं. जसं मी बोलली होती त्याप्रमाणे माझं खोबरं किसून झालेलं आहे विदिन 5 मिनिट्स. तर आता तुम्ही बघू शकता, इथे मी घेतला आहे हा पूर्ण अख्खा नारळ, 4 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी मिरची घेतली. 1 मिरची टाकायची बस. ओके. आणि हां, थोडंसं ॲडिशन जिरं टाकायचं, छान चव येते सोलकढीला. ओके. सो आता मी सगळं छान मिक्सरला फिरून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढची स्टेप. तर आता ही फर्स्ट बॅच झालेली आहे. आता काय करायचं, एक आहे ना टोप घ्यायचा, थोडा मोठा टोप घेते मी. ओके. हा टोप घ्यायचा आणि हे जे आपण मिक्सरला फिरवलं आहे त्याचं छान दूध काढून घ्यायचं. त्यासाठी मी इथे हा असा कपडा घेतलेला आहे, त्यात सगळं हे टाकायचं आणि मस्त पिळून घ्यायचं, भरपूर दूध निघतं. तर ही आहे ती फर्स्ट स्टेप. ओके. सो आता मी हळूहळू करून ह्याच्यामध्ये टाकते. उप्स, सगळं पडलं. हे बघा, जसं मी बोलली होती की गरम पाणी टाकल्यामुळे किती दूध निघतंय. हे बघा, ही फर्स्ट बॅच आहे तरी त्याचे एवढं झालंय. हे बघा किती येतंय. सो मंडळी, हे फर्स्ट बॅचचं आहे नारळाचं दूध. आता मी काय केलं, जो उरलेला चौथा होता तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे. ओके. आणि आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे अजून जास्त दूध निघेल. आणि हे जे उरलेलं नारळ असतो ना, नारळाचा किस, तो टाकून नाही द्यायचा. तर तुम्ही असाच जेव्हा आपण कधी वाटपाच्या भाज्या वगैरे करतो ना त्यामध्ये टाकू शकता. ओके. सो मी आता हे सगळं पाणी टाकते ह्याच्यामध्ये, बिकॉज आम्ही 4-5 लोकांना ही सोलकढी पुरायला हवी. ठीक आहे. तर मी दुसऱ्या बॅचचं पण नारळाचं दूध काढून घेते, तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. शकता तुम्ही, इतकं सारं नारळाचं दूध निघालं आहे फक्त एक छोटासा खोबरं वापरून. ओके. त्याच्यात मला फक्त 2-3 इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. ॲक्च्युली करताना सोलकढीमध्ये कोकम भिजत टाकतात, पण आता कोकम अनफॉर्च्युनेटली संपलेले आहेत. त्याच्यामुळे हे ऑलरेडी आगळ आहे गावचं. सो मी आगळाचा हे पूर्ण 1 बूस टाकणार आहे. सो मस्त असा गुलाबी कलर येईल. त्याच्यानंतर कोथिंबीर ही मी बांधून ठेवली आहे. ओके. काय बाळा, तुला काय पाहिजे मम्मा? तिला मम्मा पाहिजे. ओके. आणि काय नाही, फक्त मीठ. तर आता स्वप्नीलची फरमाईश पूर्ण झालेली आहे. बघा त्याचं रिॲक्शन. झाली? अख्खा ग्लास भरून तुला आहे. काही कमी आहे का? बरोबर आहे. तुला छान आहे. मालवणीमधून शिरा दे ना मी. नाही नको.
मला मालवणी तू शिव्या द्यायच्या स्वप्नीलला जर त्यांना काही नाव ठेवलं तर. एक नंबर झाली आहे, मस्त आहे. सो मिशन सक्सेसफुल. शडा बघा बघा हा किती स्वतः ह्याला आवडले नाव ठेवले आणि ह्याचा ग्लास बघा. हा आणि मला केवढीशी दिली आहे बघा. बघा बघताय ना. असू दे, त्यात जास्त असणार, ह्याच्यात एवढासाच आहे, तो ग्लास भरून असणार. बघा केवढासा ग्लास आहे. ये पियालेस घोटभर चांगली शाणी. चला पटापट पितो आणि झोपायची तयारी करतो. तर मित्रांनो, हा होता आमचा गटारी स्पेशल ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आलीस आलीस. आज पण तुला 2 वाजवायचे. हा कुंकू लावून आणि सगळं हाताला बघ. काय नाटक चालू आहे तुझा? अच्छा कुंकू लावून आले दाखवते. हात दाखव. हात दाखव. ए हात दाखव नानू. पकड इसको, पकडायला. हो पकडीला पकड, पकडीला पकड.